जय हिंद मित्रांनो. माझं नाव चक्रधर. आता तुम्हाला माहीतच आहे की उद्या 11 एप्रिल 2026 महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जवळपास 200व्या जयंतीनिमित्तचा कार्यक्रम. तर काय असतं बरं जयंती किंवा कोणत्याही महापुरुषाची जयंती फक्त साजरी करायची आहे, पण मला असं वाटतं की आपण त्याच्या जीवनातले काही जे मेन विचार आहे तर ते आपण त्याला आत्मसात केलं पाहिजे. जसं की मला वाटतं की जेवढे पण महात्मा ज्योतिराव फुलेंना लोक मानतात किंवा त्यांच्या विचारधारेचे जे लोक आहेत, त्यांनी ह्या 5 गोष्टी आत्मसात करायला पाहिजे आणि याचा होईल तेवढा जास्त प्रचार समाजामध्ये करायला पाहिजे. की त्याच्यामधले फर्स्ट जी गोष्ट आहे की एज्युकेशन इज नॉट फॉर मनी. शिक्षण हे फक्त पैशापुरतं नाही. तर महात्मा फुलेंनी सांगलेले आहे की शिक्षण काय, एज्युकेशन ॲज अ टूल फॉर लिबरेशन. शिक्षण हे एक मुक्तीचं साधन आहे माणसाच्या. त्यामुळं कितीही गरीब व्यक्ती असो तर त्यानं शिकायला पाहिजे, कारण तिच्यातूनच त्याची मुक्ती होणार आहे. जसे की त्यांचे चांगला एक थॉट आहे बघा की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. तर त्यामुळं पहिला जो त्यांचा विचार आहे, मला वाटतं की शिक्षण हे एक आहे मुक्तीचं साधन आहे. त्यामुळं सर्वांनी त्यांच्या विचारानुसार शिक्षण घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे जेंडर इक्वॅलिटी अँड वुमन्स एम्पॉवरमेंट. जसे की लिंगभेद आपण करतो की मुलगी आहे काय शिकवायचं आहे, मुलगा आहे शिकवा, नाही कामाला येईल आपल्याला, असं नका करू. मुलींना चांगले संस्कार द्या, मुलांना चांगले संस्कार द्या, त्याच्यातून शिकवा. कारण संस्कार वेगळी गोष्ट आहे आणि शिक्षण वेगळी गोष्ट आहे. संस्कारातून शिक्षण द्या, पुढे जाऊन ते नक्की तुमचं दोघंही नाव चांगलं मोठं करतील. तर तिसरी जी गोष्ट आहे, तर ती गोष्ट त्यांची अत्यंत मला आवडते आणि आत्ताच्या काळाला ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती कोणती गोष्ट आहे? द फाईट अगेन्स्ट कास्ट डिस्क्रिमिनंट. जातीभेदाविरुद्ध लढा दिला पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्येच इतका जातीभेद वाढलेला आहे. त्यांनी त्याच्यावर एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तुम्ही ते, मला वाटते की या वर्षात तुम्ही ते पुस्तक वाचायला पाहिजे. तर जातीभेद करू नका. 2 गरीब व्यक्ती वेगवेगळ्या जातीचे येऊन भांडतात, काय निष्कर्ष निघतो? काहीच निष्कर्ष निघत नाही. दोन्हीही पक्षांचं तिथं नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं. आणि जिथं आर्थिक नुकसान होतं ते फक्त त्या परिवाराचं नुकसान होतं. बाकी जे पुढारी लोक आहेत ते त्यांचा डाव साधून निघतात. त्यामुळं 2 गरीब व्यक्ती असतील, कोणत्याही जातीतील असतो, तर त्यांनी भांडायचं नाही. मिळून मिसळून वागा. त्यांचा सर्वात जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की फाईट अगेन्स्ट कास्ट डिस्क्रिमिनेशन. जर कोणी जातीभेद करत असेल तर त्याला तुम्ही मिळून पाडा, पण जातीभेद करणाऱ्याला थारा देऊ नका. जर तुम्ही आत्ता जातीभेद केला तर येणाऱ्या काळात घराघरात भांडणं होतील, एवढं लक्षात ठेवा. आणि जी चौथी गोष्ट आहे त्यांच्याकडून शिकायची, डिग्निटी ऑफ लेबर अँड फार्मर्स. शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे कल्याण. कारण भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं कल्याण झालेलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शेतकऱ्यांनी पॉझिटिव्ह राहण्यासाठी जेवढे पण बांधव आपले शेतकरी आहेत, त्यांनी एकदा तरी या वर्षामध्ये 2026मध्ये असा निर्धार करायचा, 11 एप्रिल 2027 येईपर्यंत मी एकदा तरी शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक वाचल. कारण शेतकऱ्याचा आसूड जर पुस्तक तुम्ही वाचलात तर तुम्हाला कळल की शेती करायची कशी आणि कसे जे संकट येतात शेतकऱ्यांना, त्या संकटांना आव्हान कसं द्यायचं आहे. तर तुम्ही एकदा नक्की वाचायला पाहिजे शेतकऱ्यांचा आसूड. आणि लास्टवाली जी 5वी गोष्ट आहे, तर ती आहे रॅशनलिझम अँड द स्क्रीच ऑफ ट्रूथ, द सर्च ऑफ ट्रूथ. सत्यशोधन आणि विवेकावाद. कोणती गोष्ट का घडत आहे, तर हे तर्क लावून तुम्ही आजकालच्या पिढीनं काय करायला पाहिजे, त्याच्यात मी पण येतो,
तर तर्क लावला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा का घडत आहे, कशी घडत आहे. फक्त त्याच्यावर अंधविश्वास ठेवू नका. पुढाऱ्यावर अंधविश्वास ठेवू नका. कारण पुढारी पुढे निघून जातात आणि आपल्या कार्यकर्त्याचा फायदा घेऊन मागं टाकतात. त्यामुळं कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास टाकू नका. एखाद्यानं चल म्हणलं की डोळ्याला पट्टी बांधून जाऊ नका. त्याच्या पाठीमागचा त्याचा हेतू काय आहे? मग त्याच्यामध्ये आपलं काही भलं आहे का? आपल्या पाठीमागच्या समाजाचं काही भलं आहे का? जनतेचं काही भलं आहे का? हे सर्व शोधून तुम्ही त्याच्या पाठीमागं जा. त्याच्यानंतर अनिष्ट ज्या रूढी आहेत त्या थोड्या बंद करा आता. काळानुसार बदला, अनिष्ट रूढी बंद करा. श्रद्धा ठेवा, श्रद्धेला काही वाद नाही आहे. पण अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका. अंधश्रद्धा पहिल्यांदा तुम्ही काढून टाका तुमच्या मनातून. याच्या विरुद्ध लढता लढताच ज्योतिबा फुलेंचा प्राण गेलेला आहे. त्यामुळं जर तुम्ही त्यांचे अनुयायी असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, ज्योतिबा फुले असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, शाहू महाराज असो, भारतातील महाराष्ट्रातील अनेक असे जे थोर पुरुष आहेत, यांच्या बऱ्याच जणांचा ह्या अंधश्रद्धेला, अनिष्ट रूढी परंपरांना वा हे होताच वाद होताच. त्यामुळं त्यांना भरपूर काही सहन करावं लागले. त्यामुळं आताच्या तरी पिढीने कमीत कमी ह्या अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा ह्या गोष्टीला थोडंसं बाजूला ठेवा. विवेकवाद वाढवा तुमचा. कोणती गोष्ट का होते, कशी होते, त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय, जो करत आहे त्याचा काय उद्देश आहे. आज तुम्ही पाहतात भरपूर ठिकाणी काही काही प्रकरण होत आहेत, नाव घेत नाही मी, व्हिडिओ मोठा होत आहे. त्यामुळं ह्या 5 गोष्टी तुम्ही एकदा व्यवस्थित ऐका पुन्हा एकदा. आणि ह्या 2027पर्यंत ह्या 5 पैकी कमीत कमी 3 गोष्टी आपल्याला करायच्या म्हणजे करायच्यात. मी पण करणार आहे, तुम्ही पण शक्य होईल तेवढ्या करा. जय ज्योती, जय क्रांती.